प्राथमिक शिक्षक बँकेची सर्वसाधारण वार्षिक सभा वादळी ठरणार. प्राथमिक शिक्षक बँकेला शेड्यूल बँक तसेच नोकर भरती करण्याचा सत्ताधारी मंडळाने घाट घातला आहे. मात्र त्यास विरोधकांनी विरोध दर्शवला आहे. विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन त्यास विरोध दर्शवला आहे. विरोधकांच्या या आक्रमक पवित्र्याने वार्षिक सर्वसाधारण सभेकडे गुरुजींचे लक्ष लागले आहे. शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी मंडळाने सभासदांना 5% लाभांश, ऑनलाईन बँकिंग, नोकर भरती तसेच बँकेचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा संकल्प केला आहे. तो निर्णय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब तापकीर व उपाध्यक्ष योगेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. त्याला विरोधकांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. काहींनी प्रसिद्धीपत्रक काढून सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आहे. काहींनी काहीच न बोलता सभेत जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सभा वादळी होणार हे नक्की आहे. यामुळे शिक्षकांची प्रतिमा मात्र मलिन होणार हे निश्चित. जिल्हा परिषद प्रशासनाने गोंधळ घालणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. ताज्या घडामोडींसाठी सन वार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.